पहिल्यांदा घर घेत आहे तर हे 5 मुद्दे नक्की लक्षात ठेवा, किंवा घर घ्यायचं जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर या 5 मुद्द्यांकडे नक्की लक्ष द्या तुम्ही. पहिला मुद्दा म्हणजे जे काही तुम्ही घर घेताय ते घर तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 5 पटीपेक्षा जास्त नसायला हवं. म्हणजे जर तुमचं ॲन्युअल इन्कम 10 लाख रुपयाचं असेल तर तुम्ही 50 लाखाचं घर घ्यावं. जर तुमचं ॲन्युअल इन्कम 15 लाखाचं असेल तर तुम्ही 75 लाखाचं घर घेऊ शकता, की जेणेकरून तुमच्यावरती जास्त बर्डन नाही येणार. मुद्दा क्रमांक 2, ज्यावेळेस तुम्ही घराचं डाऊन पेमेंटचा विचार करता त्यावेळेस तुमच्याकडे घराच्या किमतीच्या 40% डाऊन पेमेंट असायला हवं, की जेणेकरून तुमची जी लाईफस्टाईल आहे ती डिस्टर्ब नाही होणार. जेव्हा तुम्ही घराच्या होम लोनचं प्लॅनिंग करता तर घराचं होम लोन जे आहे ते तुमच्या इन्कमच्या 35% जास्त नसायला हवं. म्हणजे तुमची जी मंथली सॅलरी आहे त्याच्या 30 ते 35% वरचा EMI घ्या तुम्ही होम लोनसाठी भरायला नको. कारण की काय, जर होम लोनच्या EMIला जर तुम्ही मोठा कॉम्पोनंट पे केला तर तुमची जी बाकीची लाईफस्टाईल आहे किंवा बाकीचे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला महागात पडतील. कारण की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की घर घेतल्यावरती फक्त घराचा एक EMI नाही वाढत, आपल्याला घराच्या EMI बरोबर आपल्याला लाईटचं बिल झालं, मेंटेनन्स झालं किंवा बाकीचे इतर खर्च आहेत तेही वाढतात. मुद्दा नंबर 4, ज्यावेळेस तुम्ही होम लोन घ्याल तेव्हा होम लोनचा जो लोन टेन्युअर असेल तो 20 वर्षापेक्षा जास्त ठेवू नयेत. जर तुम्ही 20 वर्षापेक्षा जास्त मोठं लोन टेन्युअर मिळत आहे म्हणून मोठा लोन घेतला तर तुम्हाला इंटरेस्ट जास्त पे करायला लागेल आणि तुमचं लाईफस्टाईल डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही होम लोनचा EMI किंवा लोनचं टेन्युअर हे 20 वर्षाच्या आतमध्ये ठेवावं किंवा 20 वर्ष ठेवावं. आणि 5वा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही होम लोनचं प्लॅनिंग केलं असेल आणि होम लोन घेत असाल तर तुमचा होम लोनचा जो काही EMI असेल त्याच्या 20% अमाऊंटची जर तुम्ही एक SIP चालू केली त्या होम लोन बरोबर तर तुम्ही होम लोनमध्ये जो इंटरेस्ट पे करताय तो इंटरेस्ट तुम्हाला परत मिळायला फायदा होईल. म्हणजे तुमचं होम लोन इंटरेस्ट फ्री होऊ शकतं, किंवा ज्याही वेळेस तुम्हाला होम लोनमध्ये जास्त पैसे भरायचे त्यावेळेस तुम्हाला या पैशातून मदत होईल. अशा प्रकारे जर तुम्हाला काही मदत हवी असेल किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.